हो ना, हो गावाचं नाव होऊन राहिलं आपल्या की बा रामपूरमध्ये बा वृक्ष महर्षीनं बा इतके झाडं लावले. पण याले जर म्हणलं दाखव झाडं, हा कोणते झाडं दाखवणार आहे? 1,00,000 झाडं लावले म्हणते. हा कोणते दाखवणार आहे म्हणला? याची जर समजा इन्व्हेस्टिगेशन लावली म्हणजे हा त्याला काय वाटून राहिलं वृक्ष महर्षी आवन असता आवन तसं. हा कंदील बुडा येते आणि ते मारुतीचा बुडा येते. हा नसतीचे काही बी कामं करायची. हो फालतूचं असं आहे आणि तसं आहे. एखाद्यानं टाकला म्हणजे मग हा माहितीचा अधिकार दाखव बा 1,00,000 झाडं मग. हो ना, पण त्याने ते लिहिले ना तसं की बा समाजकंटकांनी द्यायचं नुकसान केलं म्हणून. हा 1-1.5 लाख लावले होते बा पण नुकसान झालं मग त्यामुळे ते काही मेले झाडं. हा आहे ना ते पॉईंट टाकला ना बरोबर ती बी का मामूली कंदील बुडा. आपल्याला का माहित नाही का त्यानं काय केलं आणि काय नाही तर जाऊ द्या ना आला आला गेला, पार पडलं तिकडे. हो पण आहेत कुठे म्हणलं ते दोघं दिसले नाहीत आज. गावा येऊन राहिला ना ते डाला डुला दोघे जण मग काय बिजा खुश आहेत. अरे कधी ला म्हणजे अरे इकडे या ना इकडे या. काय म्हणते देवदास भाऊ या इकडे. हा वृक्षमहर्षी या हो, तुमचीच वाट पाहून राहिलो होतो म्हणलं हो बातमी पाहून राहिलो. झांज येऊन पळायची पै आहे म्हणलं लोकायले. हा हो काय वृक्षमहर्षी म्हणजे 1,00,000 झाडं लावले म्हणते तुम्ही असं याच्यात सांगून राहिले मुलाखतीतनी. हा कुठं लावले तुम्ही 1,00,000 झाडं कोणत्या कोपऱ्यात लावले म्हणलं गावाच्या? त्याच्या कायच करा लोकांच्या बातच पोटात दुखते. अबे तसं नाही ना देवीदास तसं नव्हतं ना ते. याच्यात काय झालं हे जे आपला खादोडे आहे ना हो, त्यानं तक्रार केली होती म्हणते आपली. हो तर म्हणून ते साहेब बरोबर मुंगशीरामच्या वरात आले आम्ही तिथं दिसलो. म्हणून आम्ही म्हटलं बा या खादोडेले उलट कसं उत्तर द्यायचं बा. हो म्हणून आम्ही त्याला म्हटलं बा मुंगशीराम झुटके वृक्ष महर्षी आहे असं आहे तसं आहे त्याच्या नावानं चुकीची तक्रार दिली. मग ते वाढत गेलं प्रकरण. ते म्हणे मग याची बातमी देतो मग यानं देऊन टाका मग तुम्ही दिसल्या मग मी असली. हा मग असं झालं ते. हो आता काय बोला पण आपल्या गावाचं नाव चांगलं झालं का नाही खराब लिहिलं काही. हा हो झालं ते झालं लावले 1,00,000 झाडं कुठे लावो. असं आहे ना ते याच्यासाठी होईना खादोडीसाठी. हा पण आता तुम्ही स्वतःचं समजा नाव केलं देवदासचं जर असं नाव त्यात टाकलं असतं तर खरं तर त्यानंच प्रकरण निपटवलं ते. हा हो तिकडून त्याचा ट्रक आला त्यानं हकलून दिला आणि योगायोग तुमचा योग आला. हा नाही तर ते ट्रक असेल तुम्ही हाती लागले असते बा सांगा बा तुम्ही. हा म्हणून म्हणलं जरासं आपल्याबरोबर दुसऱ्याचं थोडंसं नाव करायचं. हा खरा हक्कदार तेच होता ते हो सत्काराचा. हो पण जाऊ दे आता ते विषय मोडू आपण. आज आता नवीन विषय काय होतं तुम्हाला आम्ही चर्चा त्याची चालू होती किंवा इटभट्टीचं काय झालं तुमचं इटभट्टी टाकता का नाही टाकत का कसं काय? आता मी काय करणार आहो आता तुम्ही सांगा तुम्ही. हा हो आता मी असतं त्याला धरून बांधून उभं केलं देवीदासले की चाल गड्या मी 10 लाख रुपये देतो मेवण्यापच्ची आणून सुरू करू. हा इटभट्टे पाहिले तर ते म्हणते बा 20 लाख रुपये पाहिजे म्हणते. तर मग आता लाईने पाटलाने म्हणलं चला बा तुमच्या बाबाला विचारू. हा तर मग आता ते अजून निर्णय झाला नाही तर आपण काय करा पुढचं सांगा म्हणलं. आता मावर बोल देऊन राहिले अरे आम्ही तुमच्या घरी आलतो आणि आपण चाललोय होतो. हा गुंपा मावशी आल्या हो तुम्ही म्हणे नाही नाही म्हणे आता आपलं मूड खराब झालं. उद्या जाऊ मग आता उद्याचं मग अजून 4 एपिसोड लाकडाचे गेले आणि आता आपण काय करावं मग. तर मग कसं काय जाता तुम्ही? अरे लाईने पाटील जर आपण कोणत्या चांगल्या शुभ कार्याला चाललो बा विचारपूस करायले मोठे पाटलाले 10 लाख रुपये देता का बा बिझनेससाठी इटाच्या. आता तेवढ्यात जर असे भांडणं आले आणि माझं आडवी गेली मला काही झालं तर मग जा वाटते का अपशकून झाला का नाही. म्हणून आम्ही गेलो नाही बा. ते दे अपशकून हे ते काही चाला तुम्ही. हा आत्ताच चालता का मोठे पाटला विचारायले. हो चला आता लाईने पाटील तेच म्हणे चालता का म्हणे. हा कंदीला आबाजीला घेऊन ते 3 जण चालले जाऊ. मी का नाही म्हणून राहिलो का हो फक्त मी कसं चक्की उघडी आहे मी. हो मी बास कुलूप लावून चाललाय तो मग. हो व्हा तुम्ही पुढे नाही तर मग इथं थांबा आलोच मी. तर या मग तुम्ही आम्ही त्या ओळाखाली थांबतो. हा हो चालले जाऊ मग सोबत. ते काय मुशिराम काय रे का मध्ये का नाही हो 2 दिवस झाले जरा विचार वाटू राहिला की बा हे 10 लाख रुपये देऊन आपण गोत्यात तर नाही येऊ का. हा कारण की कसं आहे 10 लाख रुपये माय 10 लाख रुपये मोठे पाटलाचे आणि याचं वावर समजा देवदास सनसनीचं. उद्या लेखानं असं जर उपटपणा केला काही समजा हा आता पाहत नाही का या प्रकरणामध्ये. हा आउटपणा जर केला त्याने एखादा हेड दिमागपणा तर अशानं हे इटभट्टी चालन का आमची. हा हो काय लेखाची तिघाची 3 तिघाला काम बिघाडा होईल. अरे काय तुम्ही बसले हो याच्या नांदी लागून राहिले तुम्ही या हेडदिमाग माणसाच्या दिवस सनसनी. हा घडीत कान घडीत करायच्या. हा आता दुरून दुरून मजूर आण लागन काम करायला त्याला खोपड्या हे ते बनवून द्या लागते म्हणते. हा राहायची व्यवस्था खायची व्यवस्था करणं. हा हे माणसाच्यानं काय आहे राजा आज काय म्हणाचा तर उद्या काय म्हणायचा. हा सरा मा भाजीपालाच खराब करून टाकला बा. हा त्याची लेकरं आले माया खोपडीतलं सामानच नेलं. हा नसते भानगडीचे तंटेचे कामं करणं. हा ताप लावून घेऊ नका डोक्या मागं या इटभट्टीच्या मागं लागूही नका. तुमचे 10 लाख रुपये फालतू गबाळातले कायले कमी करता. हा या सनसनीच्या नांदी कोणं लागू बी नाही मी सांगतो तुम्हाला. हो ती माणूस काही धरणीत नाही. तेच मला वाटून राहिलं आता या लाकडाच्या प्रकरणात त्याचं काही घेणं नाही देणं नाही. हा हो दिलं त्यानं आडवी टांग टाकून. हा अजिबात म्हणजे इकायची नाही. हा काऊन नाही इकायची आता त्याचं वावर होतं का सांग तू आता तू होतं ते. आणि असंच जर यानं पुढे काही जर असा हेडदे मग आउटपणा केला तर पुरी इटभट्टी पाण्यात गमावून ती. आमचे तर 10 लाख रुपये फिटले ना आमचे त्याचं तर वावर जागेवरच राहील. हा त्याचं काय गेलं. तेच म्हणलं ते लायसन गिसन काढून घेईन कागदपत्र शिवले बी हात मारण त्याच्यात काही त्याच्याच्यानं तुम्ही हे पहा याच्यात पडूच नका सरळ नाही म्हणून टाका दिले. बाबा नाही आता जर का नाही म्हणलं तर डोकसंच फोडते ती माया. हो एका बंबुऱ्यानं डोकसंच फोडते भाऊ. हो लय आउट आहे ते तळपायची आग मस्त जाते. आता लोक काय म्हणलं मग हा मी काय करत होतो मग धंदे नसते जे. हा भट्ट्या पाल नेलं असं केलं आता कोण नाही म्हणता. हो म्हणून कसं आहे आता एकदम नाही म्हणता येत नाही दिले. हो पहिले तर मला वाटते पहिले मोठे पाटलाला भेटून येतो. हो ते तर परमिशन देणारच नाही म्हणा कारण की लाईने पाटलाले पैसे देतच नाही ते 10 लाख रुपये. हो तर मग त्यानं जर नाही म्हणलं तर तिथंच मग आपलं बिना औषधाचं खांडू फुटून जाते. आणि जर समजा कदाचित म्हणलं तर मग समजा मग काय करावं लागायचं. काय करायचं म्हणजे तेच पहिल्यासारखं तुम्ही काय करे पहिले मग आता मेवण्याचे घरून आणतो बा.
मग मेवण्याच्या घरीच बया जायचं, नाटक करायचं, बस स्टँडवर थांबायचं, संध्याकाळी लोक संध्याकाळी वापस यायचं. मेवना नाही म्हणते बा, हां झालं काम, काय आहे ते नाही, मेवण्यानंच नाही म्हणलं तर काय करता, असं सांगायचं बरोबर. त्याच्यात तसं करावं लागेल ते नाही का. हो ना, कापसाच्या धंद्यासाठी केलं तरी तुम्ही डुबवलं बा. हां हो, त्याचबरोबर ते सावकारी करायला पैसे दिले त्याच्यातही डुबवलं बा. म्हणून मेवण्यानं काही यावेळेस पैसे दिले नाही बा. हो, तुमचं काही खरं नाही. बस तसं सांगून दे तू, आणि त्याला काही अजिबात देऊ नको पैसे, आणि त्याच्या नांदी लागू नको. हा हो, चला मग आता मोठे पाटला जिथं भेटायला जाता म्हणता ना, जा मग तिथं चक्की लावून घ्या आणि चला. आले का? हां बरं बरं, चला वाटच पाहून राहिलो होतो. मी आणलं काही येतं काही नाही. तर आता मोठे पाटलाला विचारून घेऊ आपण. हा हो, तिघही जण आता जाऊ. आणि तुम्ही एक काम करा, हो फक्त तुमचं काही आता म्हणजे तिसरा पाय काढायचा नाही, विचार नाही ना. नाही तर मग कसं बघतात मग म्हणसान नाही बा माय जमत नाही. मग आत्ताच काय ते सांगून द्या विचाराच्या आधी, नाही तर मग जात नाही आम्ही. हां तुमचं स्पष्ट काय म्हणणं तर. हो नाही तर मग म्हणसान बा मला पुरते नाही पुरं विचार करावं लागते. हां नक्की आहे ना तुमचं? आता जर का आपण नाही म्हणलं ना, हो बस झाले, मला भांडणच झाले समजा आता नाही का. हो 100 लोक जमा करते बात 10 मिनिटात. नाही नाही, अरे आपला काय राजा विचार म्हणजे, अरे तुम्हाला आता किती वेळ सांगितलं मी, माझा तर विचार पक्का आहे पण तुमचा बाबा आता. हां तू नक्की आहे ना, पण नाही तर मग तूच म्हणशील माय मग वावर असं आहे बा, खराब होते बा. मा घरची बाई नाही म्हणते, ते तू पाय बा. नाही तर मग म्हणशील मा भाजीपाला खराब झाला. ती ईद भट्टीवर तिकडे मजूर लोक आणले तर त्याच्या पोट्ट्यानं नुकसानच केलं. असं काही झालं नाही पाहिजे. नाही तर मग म्हणशील की असं झालं तर झालं का लाईनी पाटील, सांगा बा आत्ताच. टांगा पलटी घोडे फरार होते, काय सांगावं नाही का. 3 तिघाळा काम बिघाडा काय होते काय सांग. अरे काहीच नाही ना हो, तुमचाच विचार महत्वाचा आहे. मग काय तर हो, देवदास भाऊचं काही म्हणणं नाही का. देवदास भाऊ काही म्हणणं येणार नाही सांगतो तुम्हाला ना. हो माय तुम्हाला अर्धा एकर वावर, लागलं तर 1 एकर लेखा जा. हो फक्त भट्टीचं बाकी खर्चाचं तुम्ही पहा फक्त. हो तेवढं पहा तुम्ही, 10 लाख रुपये 20 लाख रुपये तुमची तयारी ठेवा. ते बरोबर आहे, पण कसं असते आपल्या घरच्याला विचारपूस करावं लागत असते. तो घरच्या बाईला विचारलं का म्हणतो, म्हणजे कसं आहे, लाराची आई म्हणायची बापा म्हणून आमच्या वावराचा धिंगाणा लावला, असं झालं तर झालं. तरी बी तू एकखे विचारून घे. हो जर नाही म्हणलं तर मग आताच आपल्याला जाले पुरणार नाही समजा विचाराले. मा शब्दापुढे मा घरची नाही जात ना, मला माहित आहे ना. हो तिला मी विचारलेलं आहे ना, आता 1-2 वेळ विषय झाला कधीला म्हणजे माहित आहे ना. हो टाका म्हणते 1 एकर वावरात, आपल्याला तिकडे भाजीपाल्याच्या पलीकडल्या वावरात टाकायचं आहे. मग काय तर तिकडे काही असा धुळला फुळला येतही नाही काहीच होत नाही. हो फक्त आता परमिशनचे कागद शिवलाला तर ते कुठं सासरवाडीला गेला वाटते ना. हो काय आहे तिथं तर काय कायला गेला तर ते आल्यावर ते कागदाचं पाहू. हो तर शिवलाला तसं विचारलं मी, तर ते म्हणते बा कागदाचं काही नसते, मागं पुढे चालते बा. हो तुम्ही फक्त ते सुरुवात तर करून द्या म्हणे. हो तर मग आपण आता पैशाचं पाहून घेऊ आणि सुरुवात करून देऊ. कायचे कागद कायचे काय नाही का. हो साहेबच नाही भेटले, नसंच झालं तसंच झालं नाही का. हो 10-15 हजार मरण नाही त्याचं. हो बरंच बरं आहे, जाऊ तिकडे. बरं बरं चालते ना, तसंही चालते. पण नाही म्हणलं देवीतच पाणी किती पुरं नाही इरीचं. हो पाणी म्हणजे जर नाही पुरलं तर पुढे वादा नाही आला पाहिजे. इटभट्टीला पाणी लय लागते बरं. हो आता मग मग सांगे म्हणे बा पाणी अभावी म्हणे बऱ्याच इटभट्ट्या बंद पडल्या म्हणे. हो असं ते सांगे म्हणे. तर मी म्हणलं नाही नाही, आपल्या देवीचं इरीला पाणी चांगलं असेल बा. हो पाणी चांगलं आहे ना, नाही तर मग आताच माणसाला कसं विचार करावं लागते सगळा. तर आज लोक पाणी कमी पडलं का, कमी पडलं का पाणी सांगा ना, तुम्ही सांगा ना. हां विचारा ना लाईने पडलाले. कमी पडलं तर यायचे इरीवून आणू आपण पाणी. तुम्हाला वाटत असेल तर पाण्याची नाही कमतरता. बरं ठीक आहे ना, मग पाण्याची व्यवस्था आहे म्हणतात लाईने पाटील देतेच म्हणता ना. हो चला, नाही तर मग कसं आमच्या 10 लाख रुपये त्यात गुतेल. हो फालतू कसं घरावर गोटी नाही आले पाहिजे बा. पाणी ईट भट्टी गायब आपली. बरं चला मग आता नाही का. हो चला निघू मग. हो विचारून घेऊ. काय ते क्लिअर करून टाकू. हो चला मग ईट भट्टी टाकायची म्हणजे टाकायची. आता कसं झाडाखाली बरं वाटते नाही का, मोकळे चाकं. बरं बरं, तर ते कसं होतं मोठे पाटील, एक थोडासा महत्त्वाचा विषय होता. हो आता आमचा ते तुमच्या पुढे आता लाईने पाटील सांगतीलच तुम्हाला. तुम्हाला काय वाटते बा, तुम्हाला परवडते नाही परवडत. हो त्या दृष्टीने तुम्ही विचार करून आम्हाला जर सांगितलं तर मग आम्ही पुढचं काम मार्गी लावतो समजा. बरं बरं, सांगा ना काय कोणता विषय आहे. तर मला काही माहीत नाही बुवा, काय सांगितलं नाही अजून मला मनोज ना. हो काय होतं मनोज. आता ते कसं झालं, आता देवीदास भाऊ आहे का नाही. हो त्याच्या वरात वीटभट्टी टाकून राहिली होती. तर आता कंदील आबाजीन ते दोघा मिळून ठरलं होतं. पण त्याने काय केलं, जराशा काही वीटभट्ट्या पाहिल्या असं तसं माहिती काढली. तर साधारणतः 20 लाख रुपये खर्च आहे म्हणते. हो जवळपास. तर 10 लाख रुपयाची तूट होती. मग ते काही धंदा आता बा आपल्याला पुरत नाही असं त्याचं म्हणणं झालं. मग मला त्यानं शब्द टाकला म्हणे बा 10 लाख जर तुम्ही दिले, हो तर माय 10 लाख रुपये आणि जमीन समजा देतच भाऊची. तर तिथं आपण वीटभट्टी टाकली चालन का बा. तर मी म्हटलं बा आता मी काय सांगणार, बाबाला विचारतो. आणि असं 4-8 दिवस त्याच्यातच गेले. हो तर म्हणलं आज आता काय कसं करा सांगा मग तुम्ही. तसं काही असं जबरदस्ती नाही बरं. हो तुम्हाला नाही म्हणत असेल तर नाही म्हणू शकता. हो जाय तिकडे इथंच मोडमाळ. पहा मग तुमच्या विचारानं. तसं काही आता म्हणजे कसं आहे, नाही देवदास भाऊ तुमचं वावर तुम्ही द्यायला तयार आहे का मग. तुमचं काही अडचण नाही येणार ना मग बाकीची समजा. नाही आपली काहीच अडचण नाही. हो बिंदास 1 एकर अलग सलग आपण देऊन देऊ. त्याच्यावर आपलं वीटभट्टीचं बरोबर व्यवसाय चालू करायचा. राहायची व्यवस्था ते लोक येतील त्याच्यासाठी आपल्याला काही झोपड्या बांधून द्यायच्या आणि सुरू करून द्यायचा. माती कुठून आणणं काय आणणं सगळं टापटीप पण आम्ही समजा सुरुवात करून देतो पैसा आला की.
बरं 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 ठीक आहे ना ठीक आहे ना. समजा मग कंदील आबाजी तुमचं किती 10 लाख रुपये तुम्ही देऊन राहिले नाही असं असं. मग तुम्ही 10 लाख रुपये म्हटल्यावर बरीच मोठी रक्कम आहे समजा. मग इतकी मोठी रक्कम होईन ना ॲडजस्ट समजा. बाबा आपल्याजवळ कायचा पैसा, हे सगळं मेवण्याची कृपा. हो माया मेवणं आहे का नाही. हो तर ते मला समजा मागं बी मला त्यानं कापूस घ्यायसाठी पैसा दिला होता. तर आता मी त्याला एक दिवस विचारून आलो की बा भट्टी टाकू राहिलो, पैसे देशील का. तर ते हो म्हणे, हो या म्हणे कधी पैसे पाहिजे तर. पण आमचं इकडे अजून पक्क झालं नव्हतं, तर मी काही पैसे कुठं आणून बसावा. तर म्हणून म्हणलं बा तुमचं जर हो असेल तर मग मी आणायला चालू उद्याच जातो मग. बरोबर म्हणजे तुमचा मेवना देऊन राहिला 10 लाख रुपये नाही का धंदा करायसाठी. बरं चालते ना चालते ना. पण त्याच्याजवळ आहे ना पण नक्की म्हणजे विचारपूस नक्की झालं ना आहे म्हणून. मला काय जे 15 लाख मागत देते त्याचा मेवना देते म्हणते. मग काय तर कापसाच्या वक्ती आणले होते त्यानं. लय म्हणजे पैसा लय आहे म्हणते त्याच्याजवळ. हो पेट्याच्या पेट्या येते म्हणते त्याच्या घरी. हो का आणि जाऊ द्या ना. आपल्याला काय करावं लागते कुठून आणते आणि काय आणते. आपल्याला देतो म्हणते ना तयारी असेल तर मग आपल्याला काही हरकत नाही द्यायला. हो, मी 10 लाख रुपये तुम्हाला आज म्हणसान आजही देतो तिजोरीतले काढून, नाही तर उद्या म्हणसान उद्या देतो. तुम्ही सांगा. नाही गडबड नका करू सध्या, म्हणजे माझ्या मेवण्याचे आणू द्या पहिले. मग कसं मग व्यवसाय सुरू झाला की मग आम्ही बँकेत टाकतो आणि मग तसा तसा खर्च करतो. सध्या नका देऊ, आज नका देऊ. हो हो कुठं वागवत बसा अजून. पहिले अजून आता हे पाहा लागेल ना माझ्या मेवण्याचं. तुमचा मेवना हो म्हणे म्हणता ना देते म्हणून. हो ना देतो म्हणलं ना त्यानं. मग मी काय नाही म्हणून राहिलं का तुला. नाही नाही देतेच ते पैसे देणंच आहे ना त्याला. काय मग जवायला देत नाही का पैसे. मी फक्त आणायला जातो म्हणलं, असं म्हणलं. उद्या मी जातो आणि तो पैसे घेऊन येतो, असं माझं म्हणणं होतं. बरं ठीक आहे ना. मग जा न तुम्ही उद्या. उद्या जा न पैसे घेऊन या. हो हे दा न ते दा. मग 20 आपले जमा झाले की काय काय लागते काय काय नाही त्या हिशोबानं मग पुढचं चालू करू मग. मग ठीक आहे आता मोठे पाटील येतो मग आम्ही. हो उद्या मग तुम्ही तयारी ठेवून द्यायचा 10 लाखाची. हो यायची उद्या समजा संध्याकाळपर्यंत येऊन जाते. परवापासून व्यवसायाला सुरुवात करून देतो आम्ही मग. हो काय लागते काय नाही सगळं आपलं टापटीप पण लावून देतो मग. जमलं बा शांताराम भाऊ मग आपल्या इटभट्टीचं. हो बस आता झालं, या आठवड्यातनी सुरुवात होऊन जाते आपली. हो पैशाचा मेळ बसला आता. मोठे पाटील म्हणे बिंदास घेऊन जा म्हणे पैसे, काही विषय नाही म्हणे. देवदास भाऊसाठी काही कमी नाही म्हणे आपल्यापाशी. तर आता कंदिला बजीच्या आता उद्या समजा काय मेवण्याची जातो म्हणे. पैसे घेऊन येतो पण 10 लाख रुपये आणि परवा दिवसपासून कामं कमी लागू. तर थोडंसं नियोजन करू लागतं म्हणलं बा कसं काय करावं काय नाही, कुठची लेबर आणा हे ते सगळं. असं हो का झालं का मेळ मग. हो तेच म्हणलं आम्हाला वाटलं लक्ष्मण म्हणे काय माहित बा देणार नाही म्हणे पैसे. हो आता काय देतो म्हणे मग नाही मोठे पाटील. एका पायावर तयार झाले ते. मग काय तर फक्त आता कंदील बुड्याचाच प्रश्न राहिला आता. बाकी तर काही अडचण नाही. बस तेवढे पैसे येणं आहे फक्त हातेला आता. हेच तर मला एक कळीचा मुद्दा नाही समजून राहिला. हे लय दिवसाचा डोक्यात मला प्रश्न येऊन राहिला या कंदील बुड्याच्या मेवण्याचा. हो याचा मेवना म्हणजे नेमका करते काय समजा. हो काही माहिती आहे का तुला समजा देवीदास, म्हणजे इतकाला 10 लाख रुपये देते म्हणते ते. हो मला डाऊटच वाटून राहिला बा हे 10 लाख रुपये देतेस कसा काय. ते काय आहे आणि काय नाही आपल्याला काय माहित नाही बा. हो आपण काय विचारतो चौकशा करतो. पैसे आणतो म्हणजे आण बा मग. आपण हाय कमालीची गोष्ट नाही का. हो ना इतकाले पैसे जर देऊ शकते तर म्हणजे खरोखर म्हणा लागत नाही का. आता 2-4 खेप समजा पैसे दिले म्हणते यायले. हो पण आता यायनं काही त्याचं काही घडवलं नाही काही. हो सगळ्याच्याच घाटा कंपनी जायची कंदील बुड्याची. पण कसं आहे नवल करण्यासारखीच गोष्ट आहे त्याच्या मेवण्याची. कारण की कसं आहे हो 10,000 रुपये जर कोणत्या सोयऱ्याला मागितले तर काय हो 1,000 रुपये कोण देऊ शकत नाही. हो बा हे आहे ते आहे. किती काही पैसा असो हो कोणालाच काही जास्त पैसा होत नाही. पण हे कसं काय एवढा वाटप करते यायले हो म्हणजे इतकं काय काय याचे संबंध चांगले आहे का नाही का. बरं मला तर नाही देत बा मा मेवना आता म्हणा किंवा तुमचाही म्हणा देते तुमचा. माया तर मलाच मागते बा. माया काय देते पा. पण ते आता त्याचा देत असेल ना, त्याच्याजवळ असेल तेवढी उलाढाल असेल त्याची. मी काय म्हणतो देवदास एक काम करतो यावेळेस. हो म्हणजे आपल्या मनातही काही शंका राहणार नाही. हो तू काय कर उद्या याच्या कंदील बुड्या संग चालला जाय. म्हणजे जेणेकरून आपल्या समजून बघ काय आहे काय त्याचं. कारण की कसं आहे 10 लाख उद्या ते घेऊन येतो म्हणते. रस्त्यानं जर फटका बसला तर संघ जाणं महत्त्वाचं आहे की नाही. मग या मिसानं तू तिथचं सगळं पाहून ये बरं काय आहे कोशिश करून. तर मग तुम्हीच जा ना. मी कुठं जात बसू. तुम्ही जा त्याच्या संग. आपण माणसात आता घरी जाऊ द्यायच्या. त्याला म्हणतो बा इतकाला पैसा आणता तुम्ही राजा. वयस्कर माणूस आहे. दिन कोणी लोटलाट करू. थैली घेऊन हिसकून पया जावं. तुम्ही यायला घेऊन जा. हो गाडी त्याची घरची आहेस. हो गाडी घेऊन जा उद्या वापस या. चला ना जाऊ ना विचारू त्याले. हो आपण जाऊ म्हणा सोबत सोबत. तो पैसे लय मोठी रक्कम आहे म्हणा. हो काय म्हणते पाहू ना मग. हो चला. सध्या लक्ष काय लिहायला काय सांगा. नाही देवदास काय होता म्हणलं विषय. हो काय आता उशिरा पाशिरा आले म्हणून म्हणलं काय अडचण आहे काही. काही अडचण नाही हो. हे आता शांतरा भाऊन आम्ही बसलो. हो मग कसं बोलता बोलता सांगितलं मी त्याला वीट भट्टीत जमलं म्हणलं आमचं बा. तिघा मिळून चालू करून राहिलो आता. तर ते म्हणे बा टांगा पलटी घोडे फरार नाही झाले पाहिजे म्हणे. नाही नाही आमचे माणसं पक्के आहे म्हणलं बा. टेन्शनचं काम नाही. दोघांचे 10-10 लाख आहे आपली जागा आहे. हो तर मग म्हणे मग पैशाचं कसं. तर मी आणलं बा आता मोठे पाटलाचे भेटले यायचे आता उद्या मेवण्याची तुला आणणार आहे. हो तर ते म्हणे बा इतकाले पैसे आणून राहिले. तर म्हणे काय राजा म्हणे काय काय फालतू एखाद्या दिवशी फटका बसंत. तुम्ही जा म्हणे संग म्हणून मी म्हणलं बा मी येऊ का म्हणलं संग मग तुमच्या उद्या.
बा खरोखर घेऊन जा मला कंदीला बस तुम्ही. हो काही सांगता येत नाही बरं. उशीर पाशीर झाला फालतू नसते आपत्ती धंदे. उडीची रक्कम नाही ती. हो मीच तर धाब्याचे पैसे आणतो ना. लट कापते माई. हो ते आलो भाऊ संघ आहे म्हणून मला काही नाही वाटत. हो म्हणून म्हणलं यायला संघ घेऊन जा उद्या. गाडी आहेच तुमची तर. याली का मोठी खुशी आता सांगा तिथं नेऊन काय दाखवा यायला नाही का. हो ना झाकली मुठ सव्वा लाखाची आहे कशी बी. हो हे आता फालतू संघ येतो म्हणते. अरे काहीच गरज नाही ना, काहीच गरज नाही. हो मग काय तर मी आजपर्यंत 2-3 खेप पैसे आणले ना. मग काय तर काही हे बा. हो जुनी पुराणी थैली न्याय लागते. हो कपडे आपले साधे भाधे असेच घालून न्याय लागते. चप्पल आपली अशी तशी. कोणी ओळखत नाही. हो करोड रुपये जरी घेऊन गेला ना माणूस त्याला त्याच्या इकडे कोणी पाहतही नाही. हो त्याची थैली जर एसटी 1 घंटा राहिली तर कोणी त्याला उचलतही नाही. आणि तेच जर स्टँडर्डमेन चष्मेन असं तसं तर हे पा हो जोडपा बसला म्हणून समजा तुम्ही. हो असं आहे ना आपलं आपलं बरोबर राहतो आपण. आपल्याला सगळं समजते. हे तर बरोबर आहे म्हणा. पण कसं आहे धंद्याचं काम आहे. दुसऱ्याचा पैसा आहे. संघ नेलं तर काय बिघडून राहिलं. तुमची घरची गाडी आहे. हो देवीदासन तुम्ही दोघा मिळून डिझेल टाका आणि घेऊन जा. लागन तर मी येतो म्हणून सांगतो. मोठी रक्कम आहे म्हणून. काय तरी शांताराम त्या दिवशीच गोष्ट आहे ना. 2 कप चहा म्हणाले बाई असं म्हणजे मागं पुढे पाहिजे ना. आणि कुठं तुम्हाला नेऊन तिथं हसा करता. तुमच्या मागं किती कामधंदे आहेत. आणि तुम्ही आता तिकडे येऊन बसता का दोघं तिघं. मी मुंशीरामला घेऊन जातो. आम्ही कसं गाडी गिडीन जात नसतो. एस टी आम्हाला फुकट आहे. विनाकारण काय पैसे देता. फुकट दिल्यावर मग इकत कोणी घेत असते का. एवढी मोठी गाडी घेऊन जा. तेच म्हणलं कसं आहे आम्ही दोघं जण जातो आणि पैसे घेऊन येतो. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तर ज्या मुंशीराम म्हणते ना हे मुंशीराम म्हणजे त्याचाच माणूस झाला. म्हणा पण नाही असं वाटतं बा. हो कसं देवीदास असला संग म्हणजे बरं राहत होतं म्हणून म्हणलं बा. हो पाहा शेवटी तुमची इच्छा. काहीच नाही इच्छा गिच्छा काहीच नाही. आम्ही दोघं जण जातो आणि आपले पैसे घेऊन चालले येतो. हो एस टीनं जातो आम्ही. कारण की कसं आहे सकाळी आम्ही 6च्या नाही तर मग 9च्या एस टीनं जाईन. आणि बस आपलं संध्याकाळपर्यंत वापस. हो पैसे तो हवाली करून देतो आणि आपलं हिशोबाचं पाहून देऊ मग. जाऊ दे शांताराम भाऊ नाही का राहू द्या मग. हो बरं ठीक आहे मग जा मग तुम्ही आता काही हरकत नाही. हो नाही तशी इच्छा होती आमची याची पण आता तुम्ही म्हणता मग श्रीराम भाऊ आहे. जा मग तुम्ही आता. हो काही हरकत नाही. बरं झालं निपटलं प्रकरण नाही का. हो बस आता उद्या बरं नाटक करावं लागेल. पण पैसे काही दिले नाही असं सांगा लागेल. विषय मोडमाड करावं लागेल. बरं ठीक आहे मग जातो आम्ही उद्या 9च्या गाडीनं. हो ओके. अरे कमरच वाटली पण मला कंदील पुढे नाही का. हो ना मेवण्याचं घर दाखवले काय काठी येते त्याच्या अंगाले. देवदास भाऊ जर गाडीने गेले ते काय बिघडलं असतं त्याचं डिझेल टाकतो म्हणे अर्ध. म्हणजे काय कमालच आहे पण मला तर काय समजून नाही राहिलं. तुम्ही म्हणता ते काही खोटी गोष्ट नाही पण काहीतरी काय बेर आहेच रे याच्यानी. आहेच ना मी म्हणलं होतं ना मला 1 लाख पाहिजे म्हणलं व्याजानं. हो द्या मला काढून मी म्हणे बापासून तुमच्या. नाही नाही म्हणे बा ते कसं मायाच तर मला देत नाही म्हणे तुम्हाला कुठं देऊ. हो तर ते कसं आहे. हो मी तर म्हणतो उद्या याचा शोध घ्यास लागते आपल्याला. हो मी उद्या हे एस टीने जाते उद्या दोघं जण. हो एक तर मुंशीराम ते कसं आहे रंगाबिल्ला म्हणजे दोघं बी कसे वृक्षमित्र आहेत ते. हो त्याची मैत्री अशी आहे की ते काही कोणाला सांगत नाहीत. हो तर मी बरोबर उद्या शोध घेतो यायचा. याच्या संग एस टीत कुठं जाते काय करते. सगळं उद्या डिटेल काढतोच आता. हे बा हो तुम्ही लावाच त्याचा पत्ता आता एक खेपता नाही का. हो त्याचा मेवना होय कोणता आणि आणते कुठून पैसे देते कसा काय आणि काय करते ते. सगळी डिटेल काढून जाणार आता काय हो. ना जातो ना उद्या. हो तयारीच आम्ही. हो कारण की याचा एक खेप मला शोध लावणंच आहे आपल्याला. हो पाहू आता उद्याच्या एपिसोडमध्ये काय होते तर. हो ठीक आहे चला धन्यवाद. उद्या भेटू 5 वाजता.